नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, सध्या बांधकाम कामगारांना शासनाकडून गृहोपयोगी वस्तूंचा संच देण्यामध्ये येत आहे। तसेच बांधकाम कामगारांना उपयोगामध्ये येणाऱ्या साहित्यांच्या पेट्या सुद्धा देण्यामध्ये येत आहेत। अनेकांना या पेट्या मिळाल्या असतील, तसेच भांडे संच सुद्धा बऱ्याच लोकांना मिळाले असतील, परंतु या पेट्या तसेच गृहोपयोगी भांड्याचा संच हा फक्त बांधकाम कामगारांनाच दिला जात होता। परंतु आता 22 फेब्रुवारी 2024 रोजी काढण्यामध्ये आलेल्या शासनाच्या नवीन JR नुसार आता गृहोपयोगी भांड्याचा संच हा जेवढे पण घरेलू कामगार आहेत त्यांना सुद्धा देण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे आता बांधकाम कामगारासोबतच घरेलू काम करणाऱ्या कामगारांना सुद्धा या गृहोपयोगी वस्तूचा संच किंवा संसारोपयोगी भांडी मिळणार आहेत। तसेच महिला घरेलू कामगारांना 2 अपत्यापर्यंत 5,000 रुपये सुद्धा या अंतर्गत मदत म्हणून दिले जाणार आहेत। तर मग सर्वात अगोदर या संचामध्ये कोणकोणत्या गृहोपयोगी वस्तू तुम्हाला मिळतील, तर मग यामध्ये वाट्याचे 4 नग असतील, ताट 8 नग, पाण्याचे ग्लास 4 नग, पातेले 2 नग, मोठा चमचा 2 नग, पाण्याचा जग 2 लिटरचा 1 नग, मसाला डब्बा 1 नग, डब्बा झाकणासह 14 इंचीचा 1 नग, डब्बा झाकणासह 16 इंचीचा 1 नग आणि डब्बा झाकणासह 18 इंचीचा 1 नग, परातीचा 1 नग, प्रेशर कुकर 5 लिटरचा 1 नग, स्टीलची कढई 1 नग, स्टीलची टाकी 1 नग, अशा प्रकारे संचामध्ये गृहोपयोगी वस्तूंचा समावेश करण्यामध्ये आला आहे। याबरोबरच महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिज कर्म विभागाने 22 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे जीवित नोंदणी घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडी भेट वस्तू वाटप करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत हा शासन निर्णय निर्गमित केला आहे। आणि आजच्या शासन निर्णयाच्या प्रस्तावनेनुसार महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम 2008 अन्वये राज्यामध्ये घरेलू कामगार मंडळाची स्थापना करण्यामध्ये आली। महाराष्ट्रामध्ये घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत घरेलू कामगारांची नोंदणी करण्यात येऊन त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवण्यामध्ये येते। सद्यस्थितीमध्ये मंडळामार्फत अंत्यविधी सहाय्य योजना राबवण्यामध्ये येते। यामध्ये मृत घरेलू कामगारांच्या कायदेशीर वारसादारास रुपये 2,000 अंत्यविधी सहाय्य देण्यामध्ये येते। तसेच प्रसूती लाभ महिला घरेलू कामगारांना 2 अपत्यापर्यंत रुपये 5,000 इतकी मदत देखील या नवीन शासन निर्णयानुसार देण्यामध्ये येत आहे। याबरोबरच आजच्या शासन निर्णयानुसार सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम 2008 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, तसेच महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत घरेलू कामगारांची नोंदणी करणे, नूतनीकरण वाढवणे, या अनुषंगाने योजना राबविण्यासाठी जीवित सक्रिय नोंदणी असलेल्या घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडी संच वाटप करण्याबाबतचा शासन निर्णय घेण्यामध्ये येत आहे। याबरोबरच या योजनेसाठी कोणते लाभार्थी पात्र असतील आणि संसार उपयोगी भांडी वाटप करताना कोणत्या अटींचे पालन करणे आवश्यक आहे, तर घरेलू कामगार लाभार्थी दिनांक 5/2/2024 पूर्वी प्रत्यक्ष सक्रिय जीवित नोंदणी करत असल्याची खात्री करून घ्यावी। तसेच सदर वाटप जलदगतीने होण्यासाठी व लाभार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्तांच्या जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुखामार्फत करण्यामध्ये यावे। वरील कार्यपद्धतीप्रमाणे भांडी वाटप करण्याबाबत कार्यादेश व कंत्राटदारांसोबत करारनामा आणि राज्य स्तरावरील नियंत्रण व समन्वय विकास आयुक्त यांनी करायचे आहे। संसार उपयोगी भांडे वाटप करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेऊन खर्चाची उपाययोगिता प्रमाणपत्रे व त्याबाबतचा तपशील विकास आयुक्त कार्यालयाने शासनास दरमहा सादर करावा लागणार आहे। तर मग आता अशा प्रकारे राज्यामधील बांधकाम कामगारांसोबत घरेलू कामगारांना सुद्धा या भांडी संच वितरण योजनेचा लाभ देण्यामध्ये येणार आहे। आणि अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली। आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज अपडेट जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील पहिल्या लिंकवर जाऊन एक वेळेस अवश्य आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन व्हा। आणि आजच्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।